नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य सेवक 50% या पदाकरिता छत्रपती संभाजीनगर मार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेले असेल की लोकमत न्यूजपेपरमध्ये आरोग्य सेवक नियुक्ती संदर्भात या ठिकाणी कधीपर्यंत नियुक्ती भेटेल त्या रिगार्डिंग प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेलं होतं। जवळपास छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य सेवक 50% या पदाकरिता 57 उमेदवार 6 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते। तर पहा, त्यानुसार जे काही जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत पत्रव्यवहार देखील करण्यात आलेले होते विभागीय आयुक्त कार्यालयाकडे। तर पहा, मंजुरी मिळताच अंतिम यादी जाहीर करण्यात येईल असे त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेले होतं। अंतिम यादी जाहीर करण्यासाठी हंगामी फवारणी प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळताच अंतिम यादी जाहीर केली जाईल असे देखील या ठिकाणी डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं होतं। तर पहा, महत्त्वाचं म्हणजे काय, आता तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही। लवकरात लवकर अंतिम यादी जी आहे ते जाहीर होणार आहे, कारण परमिशन लेटर आलेलं आहे। ओके, विभागीय आयुक्तांकडून जे काही पत्रव्यवहार करण्यात आलेले होते त्याच पत्रव्यवहाराचा उत्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्यांच्याकडून परमिशन लेटर जे आहे ते आलेलं आहे। तर पहा, सरळ सेवा पदभरती सन 2023 अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या सेवा नियमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना विभागीय आयुक्तांकडून हे महत्त्वाचे लेटर, परमिशन लेटर जे आहे ते देण्यात आलेलं आहे दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं जे काही पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्याचा संदर्भ देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र दिनांक 9/4/2025 रोजीचे, जे की वर्तमानपत्रामध्ये आपण पाहिलेले आहे 9 एप्रिल 2025 रोजी आरोग्य सेवक पदभरतीला किंवा नियुक्तीला मुहूर्त कधी असा प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी उद्भवला होता। तर त्या रोजीचे जे पत्र आहे त्या पत्राचा संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तसेच आस्थापना विभागाचं जे काही 12/3/2025 रोजीचे पत्र आहे त्यांचं देखील या ठिकाणी संदर्भ आणि जे काही 15/10/2024 रोजीचे अवर सचिव व महाराष्ट्र शासन यांचे जे काही पत्र आहे त्या तिन्ही पत्रांचा संदर्भ घेऊन या ठिकाणी हा विषय जो आहे तो मार्गी लावलेला आहे। पहा, उपरोक्त विषयाचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 1 नुसार पत्रान्वये या कार्यालयास प्राप्त झालेला आहे। त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की उक्त प्रकरणी जे काही संदर्भ क्रमांक 1, 2 आणि 3 आहे जे की आस्थापना विभागाचे असतील, ज्या शासनपत्रातील नमूद सूचनांचे पालन करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर दिलीप गावडे हे आहेत। तर पहा, त्यांच्यामार्फत या ठिकाणी परमिशन जे आहे ते देण्यात आलेली आहे। प्रतिलिपी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना देऊन कळवण्यात येते की सदर प्रकरणी पुढील जे काही प्रमाणे आहेत त्या संदर्भाच्या कार्यवाही करण्यात यावी। तर पहा, लवकरात लवकर या ठिकाणी अंतिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध होईल। जशी अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनो, तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे। ओके, आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण जिल्हा परिषद पदभरती रिलेटेड जी काही अपडेट आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।